हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचनी सुख झाले विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमारे दिवरे सर्व सुखाचे आदर बापर कुमारे सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे हरि वृत्ती राहो
तेरे माझे हरी वृत्ती राहो तेरे माझे हरी वृत्ती राहो दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे माझी हरी वृत्ती राहो माझे हरी वृत्ती राहो माझे हरी वृत्ती राहो आणि कोण लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ माझे हात नको देवा माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा दुःखाची शिराणी पदे दुःखाची शिराणी ब्रह्माजिक पदे दुःखाची शिराणी सणी जडो देसे आणि कान लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा सुखामध्ये त्यांचे कळले आम्हावर सुखामध्ये त्यांचे कळले आम्हावर जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत सुखामध्ये त्यांचे कळले आम्हावर सुखामध्ये त्यांचे कळले आम्हावर जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत आणि कान लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ नको देवा येथे माझे अर्थ नको देवा येथे माझे अर्थ नको देवा द्वार कुमारी द्वार कुमारी जय द्वार कुमारी द्वार कुमारी द्वार कुमारी जय द्वार कुमारी द्वार कुमारी द्वार कुमारी द्वार कुमारी चरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण 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 दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरी व्रती रावे तेथे माझे हरी व्रती रावे आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझी हारे वृत्ती राहो तेथे माझी हारे वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ समचरण दृष्टी
विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी प्रति राहो तेथे माझे हरी प्रति राहो आदि कनल गे माईक पदार्थ आदि कनल गे माईक पदार्थ तेथे माझी हारी वृत्ती राहो तेथे माझी हारी वृत्ती राहो आदि कन लगे माईक पदार्थ आदि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको तेथे माझे अर्थ नको देवा ते देवा तेथे माझे तेथे माझे तेथे तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आदि कनल गे माईक पदार्थ आदि कनल गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ तेथे माझे अर्थ आदि कनल गे माईक पदार्थ आदि कनल गे माईक
साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त सणी जडो देसे आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठल तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. गाथेमध्ये अगदी पहिल्या क्रमांकावर आलेला भंग असल्यामुळे मंगलाचरणाचा भंग म्हणून हा भंग स्वीकारला जातो बरं का. आजचा पहिला दिवस आहे, सप्ताहाचा पहिला दिवस, आणि त्याच्यामुळे मंगलाचरणाचा भंग सेवेकरता घ्यावा असा नियम संप्रदायामध्ये पाळला जातो. बहुतेक ठिकाणी पाळला जातो, तसं पाळच पाहिजे असं सगळ्या ठिकाणी जरी गृहीत नसलं तरी मंगलाचरण म्हणजे देवाचं स्मरण करून कार्याला प्रारंभ करावा असा नियमच आहे. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही कार्याला प्रारंभ करत असताना आपल्याकडं मंगलाचरण करण्याची पद्धत आहे बरं का. मंगल आचरण म्हणजे काहीतरी आचरण चांगलं घडलं पाहिजे तर पुढचं कार्य आपलं चांगलं होणार आहे. सप्ताहाचं कार्य व्यवस्थित रीतीनं व्हावं याच्याकरता मंगलाचरण करा. कोणतंही कार्य करत असताना बघा ना तुम्ही, आपल्या घरामध्ये लग्न कार्य जरी असलं तरी ते लग्न कार्य व्यवस्थित रीतीनं पार पडावं याच्याकरता म्हणून सुरुवातीला मुहूर्त करतात की नाही. मुहूर्ताच्या दिवशी गणपतीची पूजा करणं, देवाची पूजा करणं, गावातल्या देवाला काहीतरी समर्पण करणं, असा जो प्रकार आपल्याला पाहायला सापडतो ना, ते पुढचं कार्य त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि पुढचं जे काही कार्य आहे आपलं ते सगळंच्या सगळं सर्वांग सुंदर व्हावं. दोन्ही उद्देश असतात बरं का. कार्यामध्ये विघ्न येऊ नये याच्याकरता देवाचं स्मरण करावं लागतं आणि कार्य सुंदर व्हावं याच्याकरता देवाचं स्मरण करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आपल्या लग्नाचं
लग्नाचं कार्य ठरलेलं असलं घरामध्ये त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये आणि जसं विघ्न येऊ नये त्याप्रमाणे ते लग्नाचं कार्य सुंदरही झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे, सगळ्या सोयऱ्याधाऱ्याची उत्तम व्यवस्था व्हावी, सगळ्या लोकांना समाधान प्राप्त व्हावं, आनंदी आनंद व्हावा अशा पद्धतीनं किंवा त्या विवाहानंतर त्या दोन मुलाचं म्हणजे नवरा नवरीचं पुढचं जीवन सुद्धा सुखाचं व्हावं हा सुद्धा उद्देश त्याच्यामध्ये असतो बरं का. कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याच्याकरता मंगलाचरण आणि आपल्याला चांगलं फल प्राप्त व्हावं या कार्यातून याच्याकरता मंगलाचरण करण्याची पद्धत आपल्याला पाहायला सापडते. हे अनिष्ट निवृत्त व्हावं आणि इष्ट प्राप्त व्हावं. अनिष्ट निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल अत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणलं काय ना, अत्यंतिक अनिष्ट निवृत्ती म्हणलं काय, शब्द जरी बदललेला असला तरी शास्त्राच्या दृष्टीनं ते एकच आहे बरं का. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणलं काय आणि इष्टाची प्राप्ती म्हणलं काय. आपल्याला सगळ्याला इष्ट काय आहे, इष्ट शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्याला इच्छेचा विषय काय, आपल्याला काय पाहिजे वाटतं याचा जर विचार केला तर सुखाच्या शिवाय काही पाहिजे असं मनुष्य बोलतच नाही. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाची भाषा बदललेली आपल्याला पाहायला सापडते. कोणी म्हणतो मला घर पाहिजे, कोणी म्हणतो मला पैसा पाहिजे, कोणी म्हणतो मला बायको पाहिजे, कोणी म्हणतो मला मुलगा पाहिजे, कोणी म्हणतो मला शेत पाहिजे. हे सगळं जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मनुष्य बोलत असला तरी हे जे पाहिजे आहे ते कशा करता पाहिजे असं जर विचारलं, सुखा करता पाहिजे असं एकच उत्तर त्याच्यामधून आपल्याला पाहायला सापडतं बरं का. तुला मुलगा पाहिजे कशा करता, सुखा करता. बायको पाहिजे कशा करता, सुखा करता. नवरा पाहिजे कशा करता, सुखा करता. घर पाहिजे कशा करता, सुखा करता. शेत पाहिजे कशा करता, सुखा करता. पैसा पाहिजे कशा करता तर सुखा करता. याचा अर्थ काय झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी जे पाहिजे वाटतात की नाही त्या सुद्धा इच्छेचा विषय आहे. आपल्याला त्या सुद्धा इष्ट आहेत. पैसा सुद्धा इष्ट आहे, बायको इष्ट आहे, नवरा इष्ट आहे, हे सगळं इष्ट आहे. हे जरी इष्ट असलं तरी ते मुख्य इष्ट आहे असं समजू नका. हे साधन रूपी इष्ट आहे आणि या साधन रूपी इष्टातून साध्य जे असलेलं आहे ते परमात्मा तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला नवरा पाहिजे, चांगला पाहिजे कशा करता पाहिजे तर सुखा करता पाहिजे. पैसा पाहिजे, भरपूर पाहिजे कशा करता पाहिजे तर सुखा करता पाहिजे. म्हणजे हे जे बाकी सगळं आपण मागायला लागलो ना, बाकी सगळंच्या सगळं माझ्याकडे असावं असं वाटतं ना, जे असावं वाटतं त्याला म्हणतात इष्ट. इष्ट म्हणजे इच्छेचा विषय. आपल्याला ज्याची इच्छा होते, आपल्याला ज्याची इच्छा होते त्याला म्हणतात इष्ट. असा इष्ट पदार्थाचा विचार जर आपण करायला लागलो तर हे पैसा, घर, दार हे सगळं जे आहे की नाही, हे सगळे इच्छेचे विषय जरी असले तर हे गौण आहेत बरं का. हे साधन रूपी इच्छेचे विषय आहेत आणि या सगळ्या साधनातून एका मुक्कामाला जायचं ते म्हणजे सुखाचं मुक्कामाचं ठिकाण आहे. आपल्याला पैशातून मिळवायचं सुखच आहे, घरातून मिळवायचं सुखच आहे, बायकोतून मिळवायचं सुखच आहे, नवऱ्यातून मिळवायचं सुखच आहे, मुलाबाळातून मिळवायचं जे सुख जे आहे ते सुद्धा सुखच आहे. याचा अर्थ काय झाला, बाकीचे इष्ट पदार्थ साधन झाले आणि मुख्य इष्ट पदार्थ जर कोणी असेल तर ते सुख आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला संत महात्म्याने सांगितलं की बाबा ते जे सुख आहे ना, बाकी साधन पदार्थामध्ये कोणता पदार्थ पाहिजे म्हणता येतो, कोणता पदार्थ नको म्हणता येतो. एखाद्या तुम्ही संसारी मनुष्याला विचारलं पैसा पाहिजे का तर तो म्हणतो पैसा भरपूर पाहिजे. आणि एखाद्या विरक्त महात्म्याला जाऊन तुम्ही विचारलं पैसा पाहिजे का तर तो म्हणतो मला कणभरही पैशाची गरज नाही. असे महात्म्य जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे पैसा पाहिजे म्हणणारी आहेत, नको म्हणणारी आहेत. बायको पाहिजे म्हणणारी आहेत, नको म्हणणारी आहेत. नवरा पाहिजे म्हणणारी आहेत, नको म्हणणारी आहेत. घर पाहिजे म्हणणारे सुद्धा पाहायला सापडतील आणि घर नको म्हणणारे सुद्धा लोक आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतील. पण हे काहीही पाहिजे नको म्हणणाऱ्या सगळ्या लोकांना विचारा तुम्ही, तुम्हाला सुख पाहिजे की नाही तर ते सगळेच्या सगळे मला सुख पाहिजे असं म्हणतच असतात. विठ्ठल म्हणून शास्त्राचा सिद्धांत असा आहे, सुखम सर्वाय रुच्यते. जगामध्ये जेवढे काही प्राणी असतील तेवढ्या सगळ्या प्राण्यांना सुख पाहिजे असं वाटत असतं. मग आता हे सुख पाहिजे वाटतं, सुख हे इष्ट आहे, त्या इष्टाची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे. हा एक पहिला भाग झाला बरं का. आणि अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे. आपल्याला जे नको असतं त्याला म्हणतात अनिष्ट. ज्याची इच्छा होत नाही त्याला म्हणायचं अनिष्ट. आपल्याला अनिष्ट काय आहे, सगळ्यांच्या अंतःकरणाचा विचार जर केला तर सगळ्यांना दुःख नको वाटतं बरं का. जसं सुख पाहिजे वाटतं तसं दुःखाचा विचार जर आपण करायला लागलो तर दुःख नको वाटतं. हाही भाग आपल्याला लक्षात
लक्षात घेतला पाहिजे बरं का. म्हणून दुःखाला म्हणायचं आहे अनिष्ट आणि सुखाला म्हणायचं आहे इष्ट. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्याला कोणतंही कार्य करत असताना संसाराच्या दृष्टीनं कोणतं कार्य करा, धर्मशास्त्राच्या दृष्टीनं कोणतं कार्य करा, किंवा ज्ञानप्राप्तीच्या करता म्हणून गुरुच्या सेवेचं वगैरे श्रवण मननाधिकाची काहीतरी क्रिया करा. या सगळ्याच्या सगळ्या क्रिया करत असताना आपल्याला इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा विचार करावा लागतो बरं का. हे सगळं कशाकरता करतो मनुष्य? अनिष्ट टाळण्याकरता. आणि हे सगळं कशाकरता करतो? तर इष्ट प्राप्त होण्याकरता. दोन्ही गोष्टी असतात बरं का. आता त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा विचार करा. पहिल्यांदा आपल्याला अनिष्ट जावं वाटतं का पहिल्यांदा आपल्याला इष्ट प्राप्त व्हावं वाटतं? दोन्ही गोष्टीचा विचार करा. जे इष्ट आहे ते मिळावं असं पहिल्यांदा वाटतं का जे अनिष्ट आहे ते पहिल्यांदा जावं वाटतं? याचा जर विचार केला तर अनिष्ट जे आहे ते पहिल्यांदा गेलं पाहिजे. इष्ट थोड्या वेळाने मिळालं तरी चालतं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण भर उन्हातून चाललो. आपल्याला डोक्यावर छत्री नाही, आपल्याला डोक्यावर घालायला टोपी नाही. कोणी घालतच नाही आता, त्याच्यामुळे डोक्यावर घालायला टोपी नाही, डोक्यावर सांभाळायला उन्हापासून केस सुद्धा नाही, तो टक्कल पडलेला आहे. असा जर मनुष्य असला, प्रवास करायला लागला, ऊनच ऊन लागलं, त्याला तहान लागली, पायात काही घालायला जोडाबिडा त्याच्या नाही, त्याच्यामुळे पाय भाजायला लागले, अशा माणसाला तहानही लागलेली असते. अशा अवस्थेमध्ये त्याला काय काय पाहिजे असतं? हो, त्याला काय पाहिजे असतं? सावली पाहिजे असते, त्याला पाणी पाहिजे असतं, त्याला सगळ्याच्या सगळं हे सगळं पाहिजे वाटतं की नाही? मग त्याच्यातल्या त्याच्यात पहिल्यांदा काय जावं, काय मिळावं, कसं वाटतं याचा जर विचार झाला केला आपण, तर हे पुन्हाचा चटका बसणं थांबावं ही पहिली इच्छा असते. आणि ते झाल्याच्या नंतर निवांत बसल्यावर थंडगार पाणी मिळावं ही दुसरी इच्छा असते. विठ्ठल पहिल्यांदा पाणी पाहिजे मग उन्हाचा चटका थांबावा वाटतं. तुमचं कसं आहे सांगा की मला. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही म्हणून तुम्हाला विचारायला लागलो मी. बरं तुमचं कसं आहे सांगा की. तुम्ही समजा निघाला, तसं प्रवासाला निघाला, तर तुम्हाला उन्हाचा चटका थांबू दे हे पहिल्यांदा वाटतं का थंडगार पाणी मिळू दे हे पहिल्यांदा वाटतं? मी बोलल्याशिवाय पुढे बोलत नाही. सांगा तुम्ही काय, तुम्हाला तुमची कशी इच्छा सांगा ना मला. कसं करू? संपायचं का आपण? थांबायचं का? तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही ना. तुम्ही काय बरोबर चूक काहीतरी बोला की माझ्याशी थोडंसं. तुम्ही उन्हाचा चटका थांबावा असं पहिल्यांदा वाटतं की थंडगार पाणी मिळावं असं पहिल्यांदा वाटतं? सांगा पहिल्यांदा काय पाहिजे? उन्हाचा चटका थांबावा वाटला. आणि उन्हाचा चटका थांबावा वाटला याचाच अर्थ काय झाला? अनिष्टाची. उन्हाचा चटका अनिष्ट होता, नको नको वाटत होता, अनिष्टाची निवृत्ती व्हावी पहिल्यांदा वाटलं. आणि थंडगार पाणी हे इष्ट आहे, आनंद देणार आहे, ते नंतर मिळावं असं वाटत असतं. विठ्ठल विठ्ठल. ते उदाहरण पटलं नसेल तुम्हाला, दुसरं उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला काही रोग झाला, ताप आला, 10-15 दिवस अंगामध्ये ताप मुरला, तो ताप मुरल्याच्या योगानं माणसाला अशक्तपणा आला, भरपूर अशक्त झाला, तापही भरपूर आहे, अशक्तपणाही भरपूर आहे. अशा अवस्थेमध्ये माणसाला दोन गोष्टीची गरज आहे बघा. पहिल्यांदा काय? ताप जावा हेही त्याला पाहिजे आणि ताकद यावी हेही त्याला पाहिजे. पण पहिल्यांदा ताकद यावी मग ताप जावा का पहिल्यांदा ताप जावा मग ताकद यावी? कसे सांगा? पहिल्यांदा ताकद पाहिजे की ताप जाऊ द्या? ताप जावा असं पहिल्यांदा वाटतं आणि ताकद यावी हे त्याच्यानंतर वाटतं. याचा अर्थ काय? अनिष्टाची निवृत्ती पहिल्यांदा पाहिजे आणि इष्टाची प्राप्ती नंतर पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पण दोन्ही पाहिजे, दोन्ही पाहिजे बरं का. एकच त्याच्यातलं घेऊन चाल. एक वेळा मग तू अवघाची सुखरूप होसे, मग तू अवघाची सुखरूप होसे. दर्शन झालं
झालं की त्याच्यामध्ये दुःखही जातं आणि सुखही प्राप्त होतं. दोन्ही गोष्टी तुकाराम हे नामदेवरायांनी अभंगामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागे करीसी तळमळ. बाबा सुख मिळावं याच्याकरता तुझी तळमळ असली तरी एक काम कर. काय करायचं? तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. एकदा पंढरपूरला जा. पंढरपूरला जाऊन काय करा? तिथं जाऊन उगं फिरून या, बस स्टँडला बसा, रेल्वे स्टेशनला जा आणि तिथून वापस या. एवढं करायकरता पंढरपूरला जायचं असतं का? पंढरपूरला जायचं ते पांडुरंगाच्या दर्शनाकरता जायचं. मग पंढरपूरला जा असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घे. पांडुरंगाच्या दर्शनानं काय होतं हो? मग तू अवघाची सुखरूप होसे. हे सुखरूप होणं हे इष्टप्राप्ती झाली आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसे हे अनिष्टाची निवृत्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. सगळं दुःख विसरून जावं हे अनिष्टाची निवृत्ती झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला सुखरूप होसे असं नामदेवराजे देवाच्या दर्शनानं फल सांगतात ना, त्याला म्हणतात इष्टाची प्राप्ती. आपल्याला इष्टही प्राप्त झालं पाहिजे ना अनिष्टही निवृत्त झालं पाहिजे. हे कशा नव्हतं? देवाच्या दर्शनानं होतं. म्हणून देवाचं दर्शन घ्यायचं बरं का. म्हणून देवाच्या पाया पडायला जायचं, देवाच्या दर्शनाला जायचं. असा प्रकार आपल्याकडे शास्त्रानं सांगितलेला पाहायला सापडतो. मी सगळं कशाकरता बोलायला लागलो? कोणतंही कार्य करायचं म्हणलं की त्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये आणि ते कार्य निर्विघ्नपणे सुंदरपणानं पार पडावं. या दोन्ही गोष्टी करता म्हणून मंगलाचरण करण्याची आपल्याकडे पद्धत पाहायला सापडते. हे मंगलाचरण करताना देव किंवा संत महात्मा सद्गुरू यांना धरून मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. आणि त्या मंगलाचरणामध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. एक आहे नमस्कारात्मक मंगलाचरण, दुसरा आहे आशीर्वादात्मक मंगलाचरण आणि तिसरा आहे वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण. असं 3 प्रकारानं मंगलाचरण पाहायला सापडतं. म्हणजे काय करायचं? पहिली गोष्ट नमस्कारात्मक मंगलाचरण. देवाला किंवा संताला नमस्कार करणं, कार्याच्या आरंभाला देवाला नमस्कार करणं किंवा संताला नमस्कार करणं याला नमस्कारात्मक मंगलाचरण असं म्हणतं. त्याच्यानंतर आशीर्वादात्मक मंगलाचरण म्हणजे आपलं कार्य चांगलं व्हावं याच्याकरता देवाकडून आशीर्वाद मागून घेणं किंवा आपल्या शिष्याला आशीर्वाद देणं. या दोन्ही पद्धतीनं आशीर्वादात्मक मंगलाचरण आपल्याला पाहायला सापडतं. आणि वस्तू निर्देश म्हणजे काय? वस्तू शब्दाचा अर्थ वास्तविक असलेला परमात्मा. तो परमात्मा कसा आहे याचं नुसतं वर्णन केलं तरी ते मंगलाचरण होतं. याला वस्तू निर्देश रूपी मंगलाचरण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. नमस्कारात्मक मंगलाचरण पहिलं आहे बरं का. सद्गुरूला नमस्कार करणं. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेले जे मंगलाचरण आहे, प्रत्येक ओवीत सद्गुरूचं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराज नमो 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 म्हणतात. हे काय हो? सद्गुरूला नमस्कार करून केलेलं हे मंगलाचरण आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी सद्गुरूला कधी देवाला नमस्कार करण्याचा प्रकार आपल्याकडे पाहायला सापडतो. तुकाराम महाराजाचा 100 चरणाचा अभंग उपदेश करणारा, त्याच्या सुरुवातीला तुकाराम महाराजांनी जे मंगलाचरण केलं ते कोणाला केलं? देवालाही केलं आणि संतालाही केलेलं आहे बरं का. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण दंडतिया, दुसरे चरण दंडतिया, दुसरे चरण दंडतिया.
दुसरे चरण संताचे या. पहिला नमस्कार कोणाला तर पांडुरंगाला, दुसरा नमस्कार कोणाला साधू पुरुषाच्या चरणाला. आणि ते दुसऱ्यांदा जे संत महात्मे नमस्काराचे सांगितलेले आहेत ते कोण आहेत? ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो, ज्यांच्या कृपा प्रसादाने माझ्या कथेचा विस्तार होणार आहे असे माझे बाबाजी नावाचे सद्गुरू, त्यांचा मी दास तुका त्यांना नमस्कार करतो असं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. हे कोणतं मंगलाचरण आहे? हो, नमस्कारात्मक मंगलाचरण. पण देवाला केलेला एक नमस्कार बरं का. महाभारतामध्ये व्यासमहर्षींनी पांडुरंगाला केलेल्या एका नमस्काराचं फल आपल्याला असं सांगितलं. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामः दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. व्यासमहर्षी सांगतात एकदा पांडुरंगाला तुम्ही नमस्कार करा. तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या म्हणून संतांनी जे सांगितलं ना, एकदा जाऊन देवाला पायावर डोकं टेकवून तुम्ही नमस्कार केला एक देवाला नमस्कार केला तर त्याचा परिणाम काय? 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य पांडुरंगाला केलेल्या एका नमस्कारानं मिळतं. आपल्याकडे शास्त्र असं सांगतं 100 अश्वमेध यज्ञ झाले इंद्राची गादी आहे. पांडुरंगाला 10 नमस्कार केले की एक इंद्राची गादी आपली पक्की झाली समजा. विठ्ठल म्हणून आपल्याकडे वारीला गेल्याच्या नंतर 5 दिवस देवाजवळ राहायची पद्धत आहे की नाही? कशा करता असेल? 5 दिवस देवाकडे राहायचं, दशमीला पोचायचं, पौर्णिमेपर्यंत देवाकडे राहायचं. कशा करता? त्या 5 दिवसामध्ये रोज 2दा दर्शन झालं, 10 दर्शनं. आणि 10 दर्शनापैकी एका दर्शनानं 10 अश्वमेध यज्ञ जर घडले तर 10 दर्शनात किती झाले? 100 झाले की इंद्राची गादी पक्की. शतमुख संपत्ती स्वर्गीची ये. 100 अश्वमेध यज्ञ करणाऱ्या पुरुषाला इंद्राची गादी मिळते. हा नियम आहे. असं द्या, मला ते सांगायचं नाही. एक नमस्कार केला तर 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देतो. एवढं सांगितल्याच्या नंतर व्यासमहर्षी म्हणले नाही, थोडं बोलायला चुकलो म्हणले. काय चुकलं? व्यासमहर्षी पुढं सांगतात, हा 10 अश्वमेध यज्ञ करणारा माणूस त्याला स्वर्गात जाऊन सुख भोगायला मिळालं तरी पुन्हा जन्माला यावं लागतं, पण भगवंताला नमस्कार केला की पुन्हा त्याला जन्माला यावंच लागत नाही. विठ्ठल जन्म मरण संपून जातं, त्याला मोक्ष प्राप्त होतो बरं का. दर्शन हेळा मात्रे दया होय मुक्ती असं नामदेवांनी आरतीत वर्णन केलं की नाही? विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा विठ्ठल दर्शनी नामा म्हणे वर निधला नारायणे नामा म्हणे वर निधला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. नामदेव सांगतात नारायणानं पुंडलिकाला वर देऊन ठेवलेला आहे की एकदा पांडुरंगाच्या चरणाला ज्यानं नमस्कार केला त्याला मोक्ष प्राप्त होणार. श्रद्धा भक्तीपूर्वक जाऊन एकदा देवाला नमस्कार करा. मला काय सांगायचंय, देवाला केलेला नमस्कारात्मक मंगलाचरणाचा परिणाम सांगताना मी बोलायला लागलो, एक देवाला नमस्कार केला की त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही असं फल प्राप्त होतं बरं का. याचा अर्थ काय झाला? दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती ही परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. कारण परमात्मा सर्व सुखाचे आगर, बापर कोमा देवीवर असं सगळ्या सुखाचा आगर परमात्मा आहे बरं का. देवाला नमस्कार केला आपल्याला एवढं फल मिळतं. संताला नमस्कार केल्यावर काय काय मिळतं? हो, अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुः विद्या यशो बलम. साधू पुरुषाला नमस्कार करण्याचा स्वभाव असला पाहिजे बरं का. अभिवादनशीलस्य म्हणजे नमस्कार करावा आणि नमस्कार मनातून स्वभावानं नमस्कार करावा. बळजबरीनं कोणीतरी म्हणतो म्हणून नमस्कार करणं वेगळं, नम्रीपणानं नमस्कार करणं वेगळं बरं का. एक गंमत सांगतो.
एकदा असंच एका गावाला गेलो, कीर्तन झालं, एका घरी प्रेमानं बोलावून नेलं, तिथं बसलो, खुर्चीवर बसलो होतो, बाजूला एक पलंग होता, त्या पलंगावर एक लहान 5-6 वर्षाचं पोरग बसलं होतं, पाय हलवत बसलं. माझ्याजवळ बसून पाय हलवत बसलेल्या त्या पोराला त्याच्या घरच्या लोकांनी सांगितलं, अरे पाय हलवू नको, महाराजाला पाय लागेल, शांत बस. ते काही पोरग ऐकच ना, पाय हलवणं त्याचं चालूच होतं. पुढं त्याचा मला पाय लागला. पाय लागल्यावर घरच्या लोकांनी त्याला थोडंसं रागावून सांगितलं, अरे पाय पड, उतर खाली, महाराजाला पाय लागला तुझा पाय. ते पोरग उतरलं, खाली उतरून पाया पडलं, चांगलं दंडवत घालून पाया पडलं. मला बरं वाटलं की ते चांगलं वळण आहे. पाय लागल्याबरोबर पोरग खाली उतरलं, नमस्कार करायला लागलं, बरं वाटलं मला. मी एक त्याला 10 रुपये दिले. 10 रुपये दिल्यावर ते पोरग पुन्हा जाऊन बसलं किंवा जागेवर, पुन्हा टंगडे हलवायला लागले. पाय हलवल्यावर घरातल्या लोकांनी सांगितलं, आता पाय लागला की रे तुझा, पुन्हा जाऊन वरी बसून पाय काय हलवायला लागला असतं. म्हणलं तेच ते मुद्दाम हलवतो. म्हणला आता मुद्दाम हलवतो कशा करता, पाय हलवला की हळूच त्यांना लागतो, त्यांना लागला की मी पाया पडतो, पाया पडलं की पुन्हा 10 रुपये. आता 10 रुपये मिळवाय करता पाया पडायला येणारा त्याच्या मनातला भाव पाया पडण्याचा आहे का ते 10 रुपये मिळवण्याचा आहे, याचा तुम्हीच विचार करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनातून नमस्कार केला पाहिजे बरं का. अभिवादनशीलस्य, बरं नुसता नमस्कार करून चालत नाही, त्या वडीलधाऱ्या मंडळीची सेवा सुद्धा आपल्याला करावी लागते. अशी सेवा करण्यात प्रवृत्त राहून बड्या मंडळीला नमस्कार करणारा जो मनुष्य, सद्गुरूला संतांना नमस्कार करणारा मनुष्य, त्याला काय काय प्राप्त होतं याचं वर्णन शास्त्राने केलं. त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं ज्ञान वाढतं, त्याचं बल वाढतं, आणि त्याला यश प्राप्त होतं. 4 गोष्टी त्याला मिळतात म्हणे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाला आणि संताला नमस्कार केला पाहिजे कार्याच्या प्रारंभाला. हे नमस्कारात्मक मंगलाचरण झालं. नमस्कारात्मक मंगलाचरणानंतर दुसरा मंगलाचरणाचा जर प्रकार आपण पाहिला तर तिथं वस्तू निर्देश, पण हे आशीर्वादात्मक मंगलाचरण. आशीर्वादात्मक मंगलाचरणात कसं असतं, आशीर्वाद देणंही असतं, आशीर्वाद मागून घेणंही असतं. देवाजवळून माझं कार्य होऊ दे म्हणून आशीर्वाद मागायचा, आणि गुरु जर असतील आणि शिष्याचं काही काम जर असलं तर याचं काम होऊ दे म्हणून गुरुनं त्याला आशीर्वाद द्यायचा. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला काहीतरी देवानी द्यावं, आम्हाला काहीतरी सद्गुरूनं द्यावं, अशा पद्धतीची मागणीही काही ठिकाणी आपल्याला पाहायला सापडते. आणि संत सद्गुरूंनी आशीर्वाद दिलेला सुद्धा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. माझे वचन आशीर्वाद, माझे वचन आशीर्वाद, माझे वचन आशीर्वाद. तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्मे तुम्हा असावे, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. माझे वचन आशीर्वाद, माझे वचन आशीर्वाद, माझे वचन आशीर्वाद. करायला निघालेली वैकुंठाला तुकाराम महाराज जाताना त्यांना विमानापर्यंत बसवायला निघालेली त्यांची जी भक्त मंडळी होते त्या सगळ्या भक्त मंडळीला तुकाराम महाराज आशीर्वाद देतात. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. तुमच्या कर्माच्या योगानं, तुमच्या धर्माच्या योगानं तुमचं सगळ्याचं कल्याण असू द्या बाबा. घ्या माझे वचन आशीर्वाद, हे माझं आशीर्वादाचं वचन आहे तुमच्याकरता, असं तुकाराम महाराज जे बोलले ना, ह्याला आशीर्वाद देणं म्हणतात बरं का. आशीर्वाद देणंही असतं, आशीर्वाद मागून घेणंही असतं. तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाचा अधिकार जर आपण बघितला तर आपल्याला म्हणजे बाकीच्या सामान्य लोकांना तुकाराम महाराज आशीर्वाद देतील नवल वाटायचं कारण नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला पांडुरंग त्यालाही संत महात्मे आशीर्वाद देतात. विठ्ठल विठ्ठल. घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद. नांद आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद, नांद आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, भाग्याने,
आशीर्वाद घेऊन घे गा देवा आशीर्वाद. देवा तुला आमचा आशीर्वाद असो. नांदामुच्या भाग्याने मनुष्याला सुखानं वागायचं असलं तर त्याला भाग्य चांगलं पाहिजे बाबा. तुझ्याकडं भाग्य नाही, तू कर्म करतच नाहीस, त्याच्यामुळे तुला भाग्य नाही. भाग्य नसल्यामुळे सुखानं राहू शकत नाहीस बाबा. आमचं भाग्य घेऊन तू सुखानं राहा म्हणे. असं तुकाराम मला देवाला सुद्धा आशीर्वाद देऊ शकतात बरं का. आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, माझा असो सुखे नांद, माझा असो सुखे नांद. माझा असो सुखे नांद, म्हणसी कोणे तरी काळे,